नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात परीक्षार्थी आपलं स्वतःचं करिअर बनवणारी मुलं यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं एकाच त्रासाला सामोरं जावं लागतंय. ते म्हणजे सरकारी नोकरीच्या निमित्तानं विविध पातळीवर होणारा छळ. कधी एमपीएससीच्या परीक्षांमध्ये घोळ होतोय, तर नजीकच्याच भूतकाळामध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या बाबत वारंवार वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या त्रासाला हे विद्यार्थी सामोरे जात आहेत. शिक्षण आटपल्याच्या नंतर नोकरीच्यासाठी केले गेलेले सगळे प्रयत्न आणि पर्यायानं नोकरी मिळवण्याच्यासाठी अपेक्षित असलेल्या परीक्षेत उत्तम गुण मिळवण्याच्यासाठी केलेले सगळे प्रयत्न हे यामुळे पूर्णपणे मागे पडतात आणि उरतोय तो फक्त मानसिक छळ. आणि याची कारणं ही कोणत्याही प्रकारे नैसर्गिक नाहीत, ती केवळ मनुष्य निर्मित आहेत. आरोग्य विभागातल्या अनेक विद्यार्थ्यांना केवळ आणि केवळ अनास्था आणि असमन्वयाच्याच मुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं परीक्षेच्या बाबतीतल्या विविध त्रासांना सामोरं जावं लागतंय. कधी एकाच विद्यार्थ्याला दोन वेगळ्या पदांच्या परीक्षांच्यासाठी एकाच दिवशी दोन वेगळ्या शहरांमध्ये बोलावलं जातं, तर कधी पेपर आधीच फुटतो. आतापर्यंत 10वी-12वीच्या परीक्षांच्या बाबत आपण अशा प्रकारच्या विविध कटकटींना सामोरे गेलेलो होतो, पण तुलनेनं त्या अधिक योग्य समन्वयाच्या माध्यमातून या प्रकारच्या त्रासांपासून विद्यार्थ्यांची मुक्तता कशी होईल, परीक्षार्थींची मुक्तता कशी होईल याच्यासाठी प्रयत्न होताना दिसत होते. मात्र गेल्या पावणे दोन वर्षामध्ये कोरोना काळात आधी परीक्षा झाल्या नाहीत आणि आता घ्यायची वेळ आली तेव्हा ज्या संस्थेला ते काम दिलंय त्या संस्थेच्याकडून ते काम धडपणे होताना दिसत नाहीये. आणि खास करून हे आरोग्य विभागात सर्वाधिक दिसून येत आहे. परिणामी आरोग्य विभागामध्ये परीक्षा घोळात अडकलेल्या आहेत. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत परीक्षार्थी या नात्यानं 3 मान्यवर आहेत आणि राजकीय प्रवक्ते म्हणून आपल्या सोबत भारतीय जनता पार्टी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत. सर्वप्रथम परीक्षार्थींची आपल्याला ओळख करून देतो. आपल्या सोबत दीपाली साबळे, सोहम राठोड, किरण निंबोरे हे 3 परीक्षार्थी जोडले गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं डॉक्टर अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत, महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता सूरज चव्हाण या चर्चेत आहेत. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला दीपाली साबळे यांना. दीपाली, आपण कुठल्या विभागात परीक्षा देण्याच्यासाठी प्रयत्नशील होतात, म्हणजे आरोग्य विभागातल्या अंतर्गत कोणत्या परीक्षेमध्ये, आणि आपल्याला काय अडचणींचा सामना करावा लागला? मी टेलिफोन ऑपरेटर साठी अप्लाय केलता. आधी जी एक्झाम होणार होते त्या एक्झाम मध्ये खूप घोटाळा झाला. माझं जे आधीचं सेंटर होतं ते पैठणला लागलं होतं. माझी सर्व तयारी होती पैठणला जायची, पण त्यानंतर 8 वाजता डिक्लेअर झालं की एक्झाम कॅन्सल झाली. माझं सगळं प्रिपरेशन झालेलं होतं. त्यानंतर मग 8 दिवसाचा गॅप आला, म्हणजे 15 दिवसाचा गॅप आला. त्यानंतर मला म्हणजे माझे पेशन्स संपले. मग मी ठरवलं की आता ठीक आहे, जाऊ दे, आता ही एक्झाम कॅन्सल झाली, आपण दुसरीकडे ट्राय करू. सो मग मी प्रायव्हेट सेक्टर मध्ये गेले, तिथे जॉबसाठी अप्लाय केला आणि मला तो जॉब मिळालाय. सो माझे जे पेशन्स होते की मी आधीची तयारी केली ते मला म्हणजे बेनिफिट नाही झालं माझं त्याच्यामध्ये. दीपाली साबळे, आपण आपला अनुभव सांगितला. आपल्याला याच जोडीला सोहम आणि किरण यांचेही अनुभव ऐकायचे आहेत. सोहम राठोड, आधी आपला अनुभव सांगा, त्यानंतर किरण राठोड यांना संधी देतो. आपला आवाज सोहम आपल्याला सुरू करावा लागेल, माईक बंद आहे आपला. सोहम, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का?
नसेल तर किरण, समजा आपल्याला माझा आवाज पोहोचत असेल, प्रश्न ऐकायला येत असेल तर आपण आपला अनुभव सांगावा. किरण निंबोरे. नमस्कार. जी बोला किरण, आधी आपण बोलणार आहात. किरण निंबोरे बोला. खरं तर तुम्ही एक परीक्षार्थी म्हणून माझा उल्लेख केला, परंतु मी ही परीक्षा दिलेली नाहीये. अच्छा, आपण मला विद्यार्थी या समन्वयक, चर्चासत्रात एक आपण विद्यार्थी समन्वयक या नात्यानं चर्चेत आहात. येस येस येस. तर मला वाटतं आधी सोहमचा अनुभव परीक्षेतला आपण बिलकुल, घेऊयात. मगाशी आणि आपण त्यांना त्यानंतर जोडायचा मला प्रयत्न जर केला, पण सोहम राठोड यांचा तांत्रिक दृष्ट्या काही अडचणी येत होत्या. सोहम, आता आवाज येतोय का आणि आता आपण आपली भूमिका मांडू शकणार आहात का? सोहम, आपण प्रश्नाला उत्तर देणं अपेक्षित आहे. आपल्याला माझा प्रश्न पोहोचलाय. नाही, काही 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 तांत्रिक कारण आहेत, आपल्याला यामध्ये फार वेळ थांबता येणार नाही. किरण निंबोरे, आपण बोला. यंदाच्या परीक्षांमध्ये झालेले सातत्यानं घोळ आणि ते घोळ दुरुस्त न करण्याची काय कारण? खरं तर या ज्या परीक्षा आहेत, ज्या खाजगी कंपनीकडून परीक्षा घेतल्या जातात, आता जर सरकारवर बोलायचं झालं तर मागच्या सरकारने तीच चूक केली आणि आताचं सरकार देखील तीच चूक करतंय. वेळोवेळी विद्यार्थी असतील, विद्यार्थी संघटना असतील, विद्यार्थी प्रतिनिधी असतील आणि एमपीएससी देखील हे सांगतंय की आम्ही सगळ्या परीक्षा घ्यायला तयार आहेत, परंतु सरकार ते ऐकायला तयार नाही. सरकारने खाजगी कंपन्यांकडेच परीक्षा देण्याचा घाट घातलेला आहे आणि याच्यातून आपण पाहत आहेत, सर्व वर्तमानपत्रामध्ये असतील किंवा वृत्तवाहिन्यांवरती असेल, तोच आता सध्या गोंधळ चालू आहे. एक तर परीक्षा खाजगी कंपनीकडून घेत आहेत, त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही. दुसरी गोष्ट, परीक्षा ज्या दिवशी घ्यायची त्या दिवशी परीक्षेवरती विद्यार्थ्यांना पेपर नाहीत. माझ्यासमोर अशी काही लिस्ट आहे की विद्यार्थ्यांना केंद्रावरती वेळेवरती पेपर मिळत नाहीत. जे पेपर मिळतात त्याच्यामध्ये एका बेंचवरती 2-2 जण बसतात. मोबाईल न्यायला अलाउड केलं जातंय. जे सुपरवायझर पेपर सेंटरमध्ये आहेत त्या सुपरवायझरला पेपर कशाचे आहेत, कुठले आहेत हे माहित नाही. अशा काही केसेस आहेत ज्यांनी एका पदासाठी फॉर्म भरलेला असताना त्यांना दुसऱ्याच पदाचा पेपर आलेला आहे. असे जर गोंधळ खाजगी कंपनीकडून होणार असतील आणि वारंवार सरकारच्या हे लक्षात आणून देऊनही सरकार त्याच्यावरती काहीच ऍक्शन घेत नाही आणि आपल्या आदरणीय राजेश टोपे साहेब म्हणतात की अतिशय सुरळीत पद्धतीने परीक्षा पार पडल्या. तुम्ही पाहिलं असेल, मागची परीक्षा आहे, रात्री 10 वाजता मेसेज करून सांगतायत की परीक्षा कॅन्सल झाली. त्यावेळेस विद्यार्थी सेंटरवरती जात आहेत. हे सगळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी 100-200 रुपये त्यांच्या खिशामध्ये असतात. 500-500, 1000 रुपये खर्च करून हे सेंटरवरती जातात. पैसे येतील, पैसे कसेही मिळतील, परंतु विद्यार्थ्यांचा हा मौल्यवान वेळ वाया गेलेला, त्यांनी केलेला अभ्यास जर अत्याचाराच्या माध्यमातून परीक्षा घ्यायची असेल आणि जर याच्यात पैसे देऊन जर विद्यार्थ्यांना तसे पुरावे देखील आहेत, सरकारकडे सगळी माहिती पुरवलेली आहे, तरी सरकार जर खाजगी कंपनीचा घाट घालत असेल तर विद्यार्थ्यांवरती हा अन्याय आहे. बिलकुल किरण निंबोरे, आपण अत्यंत स्पष्टपणे घडलेल्या घटनांच्या संदर्भातली एक मालिका समोर आणलीत. या निमित्तानं प्रकर्षानं काय जाणवलं तर हा सगळा परीक्षांचा प्रक्रिया राबवण्याचा अनुभव ज्या एमपीएससीला आहे, त्या एमपीएससीला परीक्षा घ्यायला सांगायचं सोडून एका खाजगी संस्थेला यासाठी सातत्यानं प्रोत्साहन दिलं जात आहे. डॉक्टर अनिल बोंडे, या दोन्ही मुद्द्यांवर तुम्ही आणि सूरज चव्हाण यांच्याकडून मतप्रदर्शन होईलच. आत्ताच्या घडीला पहिला प्रश्न डॉक्टर बोंडे आपल्याला आहे. राज्य सरकारच्याकडून परीक्षा घेण्याचं काम एमपीएससीला द्यायच्या ऐवजी खाजगी संस्थेला का दिलं जात आहे आणि खाजगी संस्था एकदा नाही दोनदा चुकते, दोनदा नाही तीनदा चुकते, तरीही ते काम तिच्याचकडे कायम का ठेवलं जातं? खाजगी संस्थेचे संचालक माध्यमांकडे येतात, माफी मागतात, पुन्हा चुका करतात. आरोग्यमंत्री माध्यमांसमोर येतात, माफी मागतात, पुन्हा चुका होत आहेत. प्रसाद स्पष्टपणे सांगतो की हे मलिदा खाण्याशिवाय दुसऱ्या गोष्टीसाठी नाही. एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये 10वीच्या परीक्षा सुरळीत होऊ शकतात, 12वीच्या परीक्षा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सुरक्षितपणे चांगल्या तऱ्हेने घेऊ शकतं, युनिव्हर्सिटीच्या परीक्षा चांगल्या तऱ्हेने होऊ शकतात, एमपीएससीच्या परीक्षा होऊ शकतात. मग अगोदरच्या काळामध्ये महापोर्टल होतं, त्या महापोर्टल बद्दल तक्रार करणाऱ्या सुप्रिया सुळेंकडनं ही अपेक्षा होती की चांगला अल्टरनेटिव्ह देतील त्यामध्ये जर काही तक्रार असेल तर. पण त्यांनी परीक्षा दिली नॅसाला, ज्या नॅसाला ब्लॅकलिस्ट मध्ये उत्तर प्रदेशमध्ये टाकण्यात आलं, बिहारमध्ये टाकण्यात आलं. हायकोर्टाने सांगितलं, त्यांना नॅसाला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं. मग खाजगीला द्यायचंच होतं
तर ज्याची क्रेडिबिलिटी आहे तशा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला का दिलं नाही? बरं, बोर्ड शिक्षण बोर्ड जे आहे 10वी 12वीचं ते सुद्धा खाजगी सारखं चालतं, तर त्यांना या परीक्षा देण्याची अधिकृत परवानगी का दिली नाही? हेच नाही तर एमपीएससी जर क्लास 3च्या परीक्षा घ्यायला तयार असेल तर एमपीएससी जास्त सुदृढ बनवून, दुर्दैव असं आहे की या सरकारमध्ये एमपीएससी सुद्धा अजूनपर्यंत स्ट्रेंथन करण्यात आलेली नाही. एमपीएससीचा घोळ संपत नाही, पण एमपीएससी करू शकते किंवा तत्सम एक परीक्षा मंडळ राज्य सरकार सुद्धा 12वी आणि 10वीच्या परीक्षेसारखं किंवा युनिव्हर्सिटीच्या बरं. परीक्षेसारखं निश्चितपणे निर्माण करू शकतं. परंतु इथे 60 ते 70% मुलं हे पैसे देऊन लावून घेण्याचं काम या न्यासाच्या मार्फत केल्या जातं. माझा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे डॉक्टर आणि बोंडे, आपण त्याच्यामुळे दोन हा गंभीर गोंधळ मुद्दे होतो. समोर आणलेत. जी डॉक्टर बोंडे, आपण दोन गंभीर मुद्दे समोर आणलेत. सूरज चव्हाण त्यावर उत्तर देणार आहेत. सूरजजी, आपला माईक आपण आधी सुरू करावा, माझा प्रश्न ऐकावा आणि आपलं उत्तर देण्यासाठी आपण बोलायचं आहे. दोन प्रमुख मुद्दे जे इथे आता समोर आले, विद्यार्थी समन्वयक या नात्यानं किरण निंबोरेंनी मांडले, त्याचबरोबर डॉक्टर अनिल बोंडेंनीही मांडले आणि त्याच्या आधी विद्यार्थ्यांच्या वेदना सुद्धा आपण या चर्चेमध्ये समाविष्ट करून घेतल्या. आत्ता पहिला मुद्दा ज्याच्यावर तुमचं उत्तर अपेक्षित करतो, परीक्षा एमपीएससीला द्यायच्या ऐवजी एका खासगी संस्थेला का घ्यायला सांगण्यात आलेली आहे? ती संस्था वारंवार चुका करते तरी पण त्यांना शिक्षा का होत नाही? पहिली गोष्ट ही पदभरती पारदर्शकपणे व्हावी म्हणून आमचं सरकार प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. काही ठिकाणी म्हणजे 1025 सेंटर पैकी 10 सेंटरवरती तर काही गोंधळ झाला होता. त्यामध्ये स्वतः आरोग्य विभागानं प्रेस नोट काढून त्या संदर्भातलं हे केलेलं की ज्या विद्यार्थ्याला इतर भागाची किंवा इतर विषयाची प्रश्नपत्रिका गेली होती त्या विद्यार्थ्यांची परत 36 असे काहीतरी विद्यार्थी आहेत त्यांची परत परीक्षा घेण्याचा निर्णय हे शासनाने घेतलेला आहे. कुठल्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होऊ नये, त्यांच्या हक्काची जागा त्यांना भेटावी या उद्देशाने हे केलेलं काम आहे. पारदर्शकपणे जसं मध्य प्रदेशमध्ये व्यापम घडलं होतं तसं महाराष्ट्रात घडू नये यासाठी आमच्या सरकारनं काम केलेलं आहे. आता अनिल बोंडेजींनी म्हणले की न्यासाला उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, सरकार कुणाचं होतं? मग तिथं सरकार तुमचीच होती. आमचा उद्देश एवढाच आहे की या महाराष्ट्रातल्या तरुणांना न्याय भेटावा, त्या तरुणांना अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या जागा भराव्यात आणि त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं या उद्देशानं महाविकास आघाडी सरकारनं काम केलेलं आहे आणि पारदर्शकपणे केलेलं आहे. जर आम्हाला काही त्रुटी जाणवल्या होत्या त्याच्यानंतर स्वतः आरोग्य मंत्र्यांनी येऊन त्या त्रुटीबद्दल माध्यमाच्या रूपाने सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली होती की ज्या काही सूरज चव्हाण, आपण असं सांगू इच्छित आहात, सूरज चव्हाण आपण असं सांगू इच्छित आहात की आपण एक पारदर्शक परीक्षा पद्धती करू इच्छित आहात. पारदर्शक परीक्षा पद्धती ही सरकारी यंत्रणेच्या ऐवजी एका खासगी संस्थेच्या मार्फत आपल्याला करायची इच्छा आहे, याचा तर्क काय आणि हे पटवून कसं घ्यायचं? खाजगी यंत्रणेला देण्यामागचा उद्देश की आपल्या यंत्रणेमध्ये जी काही मॅन पॉवर आहे त्याच्यामध्ये कमतरता असल्यामुळे याला दिलेला आहे आणि त्याचे सुद्धा एमपीएससीच्या माध्यमातून अनेक वर्ष एमपीएससीला आपल्या अध्यक्षच नव्हते त्यावेळेस आता महाविकास आघाडीवर देण्याचं काम झालेलं आहे. पण हे काही मॅन पॉवर नसताना सुद्धा आपण एखाद्या संस्थेवरती ओझं कसं टाकणार आणि ते न असल्यामुळं आपण न्यासाला हे टेंडर दिलेलं आहे. ते टेंडर प्रोसेसच्या माध्यमातून न्यासाची निवड झालेली आहे. एकूण 5 कंपन्यांनी या टेंडर प्रोसेसमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यानंतर न्यासाची निवड झालेली आहे. त्यांच्या अधिकाऱ्याचा अनुभव पाहिलेला होता म्हणजे उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल किंवा इतर ठिकाणी मध्ये टाकण्यात आलं साहेब. उत्तर प्रदेश आणि बिहार टाकण्यात आलं त्या अनुभवाच्या भरतीवर दिले का? बोंडे साहेब सूरजजी मला हे सांगा, तुम्ही म्हणता की उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये तुमचंच सरकार होतं. हो, त्या सरकारनेच ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं. मग त्यांनी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्यावर आपण कशाला पांढरं करून घेतलं त्याचं? म्हणजे याच्यात मुद्दा असा येतो की सूरजजी याच्यामध्ये मुद्दा असा येतो की कोणतीही कंपनी सरकार जेव्हा निवडतं तेव्हा त्याचा इतिहास पाहतं. तुम्ही आत्ताच हे मान्य केलं की तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये त्यांनी केलेलं काम पाहिलं, पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काळ्या यादीतली कंपनी ही महाराष्ट्रामध्ये स्वच्छ आणि पांढऱ्या यादीतली झाली, पारदर्शक झाली.
पारदर्शक मी झाली थोडंसं- अगदी. मी बोलू का? मी बोलू बिलकुल. का? नाही, सूरजजी बोला. मी बोलतो ना, उत्तर बोंडे साहेब उत्तर देऊ द्या. मला मध्ये बोलता येतं, मला मध्ये बोलता येतं. नाही असं नाही, चुकीचं गोष्ट. माझा कंपनी तर अशी आहे की फुकटात परीक्षा घ्यायला तयार आहे, कारण की प्रत्येक कॅन्डिडेट कडून त्यांना पैसे घ्यायचे आहे. ते मग तुम्हाला TCS ला माहिती का नाही असेल. दिलं? मग ते TCS तुम्हाला ला- माहिती अरे, असेल. अहो गावागावात एजंट फिरून राहिले, गावागावात परीक्षा एजंट घेणं फिरून तुम्हाला राहिले, माहिती असेल. गावागावात एजंट फिरून राहिले. मग सुप्रिया सुळेंना द्यायचंच होतं, महापोर्टल इतकी बदनाम झालं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. मग TCS ला का दिलं नाही? 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये गोंधळ होत नाही, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये गोंधळ होत नाही. मला वाटतं बोंडे साहेब आपल्याला परीक्षेमध्ये का गोंधळ प्रशासकीय होतो? कामाचा अनुभव आहे. प्रोफेशनल परीक्षेमध्ये का गोंधळ आपल्याला होतो? प्रशासकीय कामाचा अनुभव आहे बोंडे साहेब. आपल्यालाही माहिती आहे म्हणूनच एखाद्या कंपनीची निवड होताना त्या कंपनीला जे काही निकष लावलेले असतात, जी कंपनी त्या निकषामध्ये बसते त्या कंपनीला टेंडर दिलं जातं. ऑनलाईन पद्धतीनं टेंडर असतं. हे तुम्ही स्वतः मंत्री राहिल्या त्या राज्यामध्ये, गरज हे नाही ना. तुम्हाला माहिती आहे ना. हे तुम्हाला माहिती आहे. एखाद्या निकषात बसणारी कंपनी, निकषात न बसणाऱ्या कंपनीला टेंडर दिलं असेल तर बोला. तुम्ही तुम्हाला जर ज्यावेळेस पारदर्शकपणे घ्यायचं होतं तर TCS बोंडे साहेब, बोंडे साहेब एखाद्या आणि आपल्याच कंपनीला कंपनीला द्यायचं म्हणजे त्या न्यासालाच द्यायचं हा आग्रह का बरं? एक मिनिट बोंडे साहेब, एकच मिनिट थांबा. बोंडे साहेब, आपण एकदा या प्रश्नांची उत्तरं घेऊ. आतापर्यंत न्यासाची पाठराखण करताना सूरज चव्हाणांनी 2 गोष्टी स्पष्ट केल्या. एक, न्यासाचा पूर्वानुभव. 2, MPSC मध्ये पुरेसं मनुष्यबळ नसणं. हे 2 तर्क त्यांनी मांडलेले आहेत. त्याची चर्चा पुढे करू. आपला तिसरा तर्क काय आहे सूरजजी? नाही, एक पहिली गोष्ट तरी न्यासाला ब्लॅकलिस्टेड असल्यामुळे काम भेटलेलं नाही. न्यासा शासनाच्या निकषामध्ये बसली होती म्हणून न्यासाला काम करण्यात आलेलं आहे. आपण सूरजजी, तुम्ही आताच उत्तर प्रदेश आणि बिहारचा तर्क दिलात ना. प्रसादजी, एक मिनिट माझा पूर्ण होऊ द्या. जी. न्यासाचा माझा काही व्यक्तिगत काही संपर्क नाही किंवा कोण मला त्याच्या पाठीमागचं हे काही माहिती नाही. पण मी सरकारची राजेश टोपेचा संपर्क आहे. अहो सर, ऐका राजेश टोपेचा संपर्क आहे असं मी डायरेक्ट बोलतो. ज्येष्ठ आहात, ऐका. ज्येष्ठ आहात, ज्येष्ठ आहे पूर्ण होऊ द्या. म्हणूनच मी सांगतोय. वक्त्याचं बोलणं चालू असताना आपण मध्ये बोलणं योग्य नाही बोंडे साहेब. नाही, थोडं पूर्ण तुमचा होऊ द्या संपर्क माझं. नाही म्हणून मी सांगितलं की राजेश टोपेचा मी संपर्क न्यासाची असेल. भूमिका नाही, माझ्या सरकारची भूमिका मानतोय. आताही न्यासाला लाच मारून हाकलून द्या. पोरं चांगली आताही न्यासाला लाच मारून हाकलून द्या. ती एवढ्या चुका करत असेल, एवढा गोंधळ करत असेल, पोरांच्या जीवाशी खेळत असेल, न्यासाला लात मारून हाकला, पारदर्शकपणे परीक्षा घ्या. एक मिनिट सूरज चव्हाण, मला एका गोष्टीचा खुलासा करा आणि आपण त्यानिमित्तानं प्रेक्षकांपर्यंतही या गोष्टीतली वस्तुस्थिती पोहोचवू. तुम्ही असं सांगताय ना की ऑनलाईन टेंडर होतं, ऑनलाईन टेंडर भरण्याच्या मध्ये जो पात्र ठरला त्याला काम मिळालं. ठीक आहे, तर्काच्या आधारे हे मान्य करू शकतो. पण तुम्ही परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा पूर्वानुभव तपासायला हवा होता. तिला याआधी कधी कुठे केव्हा ब्लॅकलिस्ट केलं तेही तपासायला हवं होतं. आता पुढचा मुद्दा काय येतो की एखादा व्यक्ती वारंवार चुका करत असेल तर त्यावर शिक्षा काय होतीये? दुर्दैवानं ती शिक्षा होताना दिसत नाही. पहिल्या चुकीच्या नंतर माफी मागणारे आरोग्यमंत्री तर आता दिसायला तयार नाहीत. आता ते माफी मागायला पुढे येत नाहीत आणि नवीन वस्तू सुधारायलाही काही करताना दिसत नाहीयेत. सूरजजी, प्रसादजी, ज्यावेळी नासाला काम दिलं होतं आणि ज्यावेळेस परीक्षेची वेळ आली आणि आदल्या दिवशी, परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे आरोग्यमंत्री महोदयांनी लिहून सांगितलं की आम्ही परीक्षा पुढे ढकलतोय. त्यामागची कारणं अशी होती की न्यासाने ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं किंवा आम्हाला कुठेतरी वाटलं ज्या संस्थेला आपण काम दिलं त्या संस्थेनं पारदर्शकपणे काम केलेलं नाहीये. आमच्या महाराष्ट्रातल्या तरुण बांधवाला त्याची अडचण निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही ते पुढे ढकललं. त्याच्यानंतर आणि हे कंपनी निवडण्याचे अधिकार सामान्य प्रशासन विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला, हे आरोग्य विभागाला नाही. ते त्यांच्या माध्यमातून ही निवड होते. क्या बात आहे. फारच उत्तम अशा प्रकारचा बचाव तुम्ही केलात, त्याबद्दल खूप खूप आभार. कारण या निमित्तानं तुम्ही कृपया हेच सांगू इच्छित आहात का की सामान्य प्रशासन विभाग राष्ट्रवादीकडे येत नाही, तो शिवसेनेकडे आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांकडे येतो? बोंडे साहेब, लक्षात येत आहे का? बोंडे साहेब, लक्षात येत आहे आपल्याला? डोळे बंद करून दूध पिलं ती बोंडे साहेब, आपला इतिहास माहिती आहे. माझा इतिहास नका काढू. त्या नवाब मलिक सारखा नका बोलू. नवाब मलिक सारखा नका बोलू. इथं बसलेल्या एका विद्यार्थ्याने सारखा नाहीये, तुमच्या राष्ट्रवादी सारखा नाहीये. इथल्या बसलेल्या एका विद्यार्थ्याची
मारू द्या ना. कशाला त्या तरुणांच्या भवितव्याशी खेळताय? कशाला त्या तरुणांच्या भवितव्याशी खेळताय? न्यासाला हाकलणार आहे की नाही? न्यासाला तरुणांच्या भवितव्याशी कशाला खेळताय बोंडे साहेब? कशाला त्यांच्या कशाला शब्दाच्या तुम्ही अनेक भरती बंद केली होती, अनेक वर्ष न्याय देऊ शकलेला, अनेक वर्ष न्याय नाही देऊ शकला तरुण पोरांना. महाराष्ट्रातील तरुण पिढी बर्बाद केल्या. ज्या सगळ्या तरुणांना दरवर्षी रोजगार देऊन होतं त्या एकाला रोजगार देऊ शकले नाही तुम्ही. कशाला तरुण पोरांचं भवितव्याशी खेळताय बोंडे साहेब? आणि तरुण पोराच्या भवितव्याशी कशाला खेळताय बोंडे साहेब? तुमचा इतिहास काढून याचा इतिहास काढून, अरे तुमचेच तर धुवा अगोदर. अरे तुमचा बघितला ना, व्यापम बघितलेला आहे. व्यापम बघितलं, त्याच्यामध्ये किती लोकांचे खून झालेले आहेत हे आम्ही पाहिलेले. महाराष्ट्रातल्या काय देशभरातल्या जनतेला माहितीये. व्यापमच्या माध्यमातून जे कोणी त्याच्यावर नुसतं बोलला तरी त्याचे खून झालेले आहेत. जो बोलला तरी त्याचे खून झालेले आहेत. आमची भूमिका हेच आहे की महाराष्ट्रातल्या तरुणाला न्याय भेटला पाहिजे. सूरजजी आणि डॉक्टर बोंडे, सूरज चव्हाण आणि डॉक्टर बोंडे दोघांच्याही या वादात मला तात्काळ हस्तक्षेप करावा लागतोय. याच्यासाठी आपल्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांनी कळू द्यात की या मुद्द्यांच्या आधारे त्यांना परीक्षा संवेदनशीलरित्या होताना वाटतेय का. आपल्या सोबत आत्ताच्या घडीला किरण डिंबोरे आहेत. किरणजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येत असेल अशी अपेक्षा आहे. हो, येतोय जी. किरणजी, मला आपल्याला एक थेट प्रश्न असा विचारायचा आहे. इथे जो जो तर्क सरकारकडून दिला गेला, सरकारचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं सूरज चव्हाण यांनी सांगितलं ऑनलाईन टेंडर होतं, जो योग्य ठरला, पात्र ठरला त्याला मिळालं. दुसऱ्या बाजूला ते म्हणतायत एमपीएससी कडे पुरेसं मनुष्यबळ नाही. तिसऱ्या बाजूला त्यांचं असं म्हणणं आहे की आता जर न्यासाला हकललं तर विद्यार्थ्यांचं करिअर बर्बाद होईल. हे सगळे तर्क तुम्हाला पटतायत का? आता पहा, ह्या चर्चेमधून त्यांनी सुरुवातीला टेंडरवरती बराच वेळ चर्चा झाली. कदाचित सूरज चव्हाण साहेबांना हे माहिती नसेल की टेंडरिंग प्रोसेसवरती ते बराच वेळ बोलले, परंतु टेंडरिंग हे जे टेंडर आहे याची मुदतवाढ 26 वेळा का दिली, हा एक माझा सूरज चव्हाणांना प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्ही सांगताय की एमपीएससी कडे पुरेसं मनुष्यबळ नाहीये आणि तुम्ही बोललात की मागच्या सरकारने अध्यक्ष दिला नव्हता, आम्ही अध्यक्ष दिला. एमपीएससी देखील मागणी करते, विद्यार्थी मागणी करते आणि सरकारमधले सुद्धा तुमचे काही नेते हे सांगतायत की एमपीएससीला पुरेसं मनुष्यबळ आम्ही पुरवू, सदस्यांची संख्या वाढवू. जर तयार असतील तर खाजगी कंपनीचा घाटका. आता दुसरी गोष्ट तुम्ही सांगताय की न्यासाला जर बाहेर काढलं तर विद्यार्थ्यांचं, आणि तुम्ही सांगताय की विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही लढतोय. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय काय? विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होतोय. मागची परीक्षा झाली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, आत्ताची परीक्षा झाली त्याच्यामध्ये गोंधळ. असं जर गोंधळ होता, तुम्ही सांगताय की आदल्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा कॅन्सल केली. तुम्हाला काय माहिती की विद्यार्थ्यांचं हित कशात आहे? विद्यार्थ्यांना किरण डिंबोरे, आपण अत्यंत गांभीर्यपूर्वक या गोष्टीची बाब सगळ्यांसमोर आणलेली आहे की ज्या टेंडर मधून न्यासा निवडलं गेलं त्या टेंडरला 26 वेळा मुदतवाढ दिली गेली. आणि दुसरा मुद्दा आपण समोर आणलेला आहे की या निमित्तानं भ्रष्टाचाराचा उगमही झालेला आहे, जो थोड्या वेळापूर्वी अनिल बोंडेंच्याकडून चर्चेत आणला गेला. आपल्या सोबत विद्यार्थी आहे सोहम राठोड. गेल्या वेळेला आपण त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. सोहम, तुम्हाला माझा प्रश्न आणि आवाज आणि चर्चा सगळं नीट ऐकायला आलंय अशी अपेक्षा आहे. आता थेट प्रश्नाला हात घालूयात. तुमचा या परीक्षेच्या दरम्यानचा अनुभव किती त्रासदायक होता? तुमच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे सांगा की परीक्षा न देता सुद्धा किंवा परीक्षा देऊन हवे ते मार्क मिळवण्याच्यासाठी कोणी गावोगाव फिरत होतं. काय प्रकारचे अनुभव लोकांचे आहेत? सोहम, आपला माईक सुरू करा. मगापासून आपण बोलू इच्छित आहात पण आपला माईकच सुरू नाहीये. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. सोहम, माझा माईक चालू आहे सर. जी, आता बोला. आवाज येतोय का सर? आता अतिशय नीट आवाज येतोय. आपलं म्हणणं मांडा. ओके सर, माझं जे अगोदरचं सेंटर होते ते दोन्ही औरंगाबाद, मॉर्निंग आणि इव्हिनिंग, दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांचे फॉर्म त्यांनी सुरुवातीच्या आरोग्य भरतीने जे सांगितलं की तुम्ही एक सेंटर निवडा, त्या सेंटरनुसार आम्ही औरंगाबाद घेतलं. पण ज्यावेळेस पहिली पेपर कॅन्सल झाला आणि दुसरी एक्झाम डेट आली आणि त्यावेळेस ते हॉल तिकीट आलं, तर त्यावेळेस माझा पहिला सेंटर जो होता मॉर्निंगचा तो ऍक्च्युली लातूरला होता आणि दुसरा नाशिक. जी सोहम, आपण सलग बोलत राहा, मध्ये मध्ये थांबू नका. पूर्णपणे महाराष्ट्र ऐकतोय आता तुम्हाला. सलग आणि विना अडथळा आपण आपलं म्हणणं मांडायचं आहे. ओके सर. सर, माझे जे दोन सेंटर होते, अगोदरचं लातूर आणि दुसरा होता नाशिक.
आता दोन्ही पेपर जर द्यायचे सांगितलं, दोन्हीमध्ये डिस्टन्स खूप आहे. मॉर्निंगला जर इकडचं दिलं तिकडचं जाणार पेपर आणि तिकडचा जर इव्हिनिंगचा जर जायचा ठरला तर मग मॉर्निंगचा सोडावं लागेल. त्यापैकी आमच्याकडून दोन्ही एक्झामचे फीस तर त्यांनी वसूल केली, मग आम्हाला दोन्ही एकच सेंटर का नाही निवडल्या तिथं? या निमित्तानं सोहम, पुढचा प्रश्न असा उपस्थित इथे झालाय की बऱ्याच ठिकाणी परीक्षा न देता सुद्धा परीक्षा दिली आहे असं दाखवून अनेकांना नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत गावोगावी न्यासाचे एजंट फिरत होते, असा चर्चेत एक आक्षेप समोर आलाय. अशा प्रकारची कुठली चर्चा तुमच्यापर्यंत आली? तुमचा काय अनुभव आहे? सर, माझ्यापर्यंत अशी चर्चा आली नाही. माझ्याकडे एजंटचे भरपूर फोन आले की तुम्ही एवढे द्या आम्ही तुम्हाला नोकरी लावून देऊ, तुमच्या जागी दुसरा विद्यार्थी जाईल. असे खूप 2 ते 3 कॉल्स आलते मला. मी ते कॉल सुद्धा घेतले होते, पण मी त्यांना म्हटलं की जर असं होत असेल तर आम्ही एवढ्या वर्षाची मेहनत घेतोय, 6-7 वर्ष आम्ही एक्झामची तयारी करतोय, लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्ही पुण्याला थांबलो होतो, मग त्याचा फायदा काय म्हटलं. बिलकुल हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे की कशा पद्धतीनं परीक्षा देऊन किंवा परीक्षा न देऊन अपेक्षित गुण मिळवून न मिळून पण वाममार्गानं नोकरी मिळवून, सरकारी पद्धतीतली नोकरी मिळवून देण्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं पेव फुटलं होतं. याचा पहिला ठपका हा थोड्या वेळापूर्वी डॉक्टर अनिल बोंडे यांनी न्यासा या संस्थेवर ठेवला. आपल्याला दीपाली साबळे हिलाही बोलतं करायचंय. दीपाली साबळे आपल्यासोबत परीक्षार्थी, विद्यार्थिनी या नात्यानं जोडल्या गेलेल्या आहेत. दीपाली, ज्या पद्धतीनं हा सगळा घोळ झाला, तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात याचा किती फटका पडला? तुमचं मनोधैर्य यामुळे किती कमकुवत झालं? सर, माझा तर पेपर व्यवस्थित झालाय, म्हणजे जो संडेला पेपर होता तो व्यवस्थित झाला, वेळ पण बरोबर भेटला आणि त्यानंतर उत्तरपत्रिका पण मला वेळेवर मिळाली, प्रश्नपत्रिका पण वेळेवर मिळाली. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला, ज्यावेळेस फॉर्म मी फिलअप केलता त्याच्यामध्ये 2 ऑप्शन होते. एक असा ऑप्शन होता की तुम्ही इंग्लिशचा पर्याय होता त्याच्यामध्ये आणि मराठीचा पर्याय होता जी. पण मला जो प्रश्नपत्रिका मिळाली ती मराठीमध्ये मिळाली, जे की मी इंग्लिशचा फॉर्म फिलअप केलता. बिलकुल, तो एक मला प्रॉब्लेम झाला. बिलकुल. आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा झाला, जसं सोहम सर म्हटले की त्यांचा जो सेंटर होतं आणि एकाच दिवशी 2 पेपर आले, तसं माझ्या एका फ्रेंडला सुद्धा झालंय. तिचा पेपर होता ठाण्याला आणि सेम तिचा क्लर्कचा एक दुसरा पेपर होता, सेम टायमिंगला, तो तिला सोलापूरला लागला. ठीक आहे, तुम्ही आपण अशा वेळेला कसं करणार आहे? बिलकुल याच प्रकारचे अनेकदा अनुभव येऊन सुद्धा न्यासाची सरकार दरबारकडून पाठराखण सुरू आहे. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. चर्चेतला ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आपण एक छोटी विश्रांती घेऊन लगेचच पुढच्या भागात परत येणार आहोत. पहिला मुद्दा काय आहे? 1, परीक्षा घेण्यात न्यासा अपयशी ठरली. 2, परीक्षा न देऊन सुद्धा सरकारी नोकरी मिळण्याच्यासाठी अनेक जण वाममार्गानं विद्यार्थ्यांकडून पैसा उकळताना महाराष्ट्रभर पाहिले गेले. 3, या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यासा ही इतर राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्लॅकलिस्टेड, काळ्या यादीतली कंपनी असून सुद्धा 26 वेळेला टेंडरला मुदतवाढ देऊन त्या कंपनीला महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यासाठी आत्ता ठेवलं गेलंय. इतक्या वेळेला अपयशी होऊन सुद्धा ही परीक्षा घेण्यासाठी पुन्हा न्यासा आहे तिथेच आहे. न्यासा पाठीमागे कोण आहे? उत्तर पुढच्या लक्षवेधीच्या भागामध्ये.